नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा बाहेकर. आज आपण सार्वजनिक आयव्यय या संदर्भामध्ये केंद्र राज्य वित्तीय संघर्ष निर्माण होण्याची कारणं या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहे. या विषयाचा जर आपण अभ्यास केला तर भारतामध्ये आपण विकेंद्रित शासन व्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आहे. केंद्रीय पातळीवर केंद्र सरकार, राज्य पातळीवर राज्य सरकार आणि राज्य सरकार अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था असं शासनाचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रमुख केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संघर्ष का निर्माण होतात या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वित्तीय साधनांचं वाटप करण्यात आलेलं आहे. साधनांचे वाटप करण्यात आलेले असताना त्या ठिकाणी हे जे वाटप आहे हे वाटप वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी केलं जातं. या वाटपामध्ये केंद्र सरकारला प्रमुख स्थान दिलेलं असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. राज्य सरकारला स्वातंत्र्य आहे, परंतु ते जर पूर्णपणे स्वातंत्र्य ठेवलं किंवा केंद्र प्रशासनाचा कुठेही अंकुश नसेल तर केंद्र प्रशासनाचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून वित्त आयोगाने केंद्र सरकारला सर्वात प्रमुख स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून वित्तीय साधनाचं वाटप जे आहे या वित्तीय साधनांसाठी राज्य सरकारांना केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागतं. राज्य सरकारांच्या ज्या जबाबदाऱ्या आहे केंद्र सरकारच्या सुद्धा जबाबदाऱ्या आहे. केंद्र सरकारकडे संरक्षण, परराष्ट्र व्यापार, चलन निर्मिती, बँक व्यवसाय, टपाल खाते अशा जबाबदाऱ्या केंद्र सरकारकडे सोपविण्यात आलेल्या आहेत. तर राज्य सरकारकडे कृषी विकास, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज पुरवठा यासारखी नागरिकांशी प्रत्यक्ष संबंध येणारी कार्य सोपविण्यात आलेली आहेत. राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या वाढत गेलेल्या आहेत. त्या तुलनेत राज्य सरकारांची उत्पन्न साधनांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे राज्यांना मदतीसाठी केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यात वित्तीय साधनाच्या वाटपावरून संघर्ष आणि तणाव निर्माण होताना दिसून येतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची पुढील महत्त्वाची कारणे सांगता येतील. पहिलं कारण आहे राज्यांच्या वाढत्या जबाबदाऱ्या. भारतीय घटनेने राज्य सरकारांवर अधिक जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत आणि त्यामध्ये सतत वाढ होत आहे. राज्य सरकारवर सार्वजनिक शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सामाजिक सुरक्षा, सामाजिक कल्याणाची जबाबदारी सोपविली असून राज्यांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर वरील जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होत आहे. या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. सामाजिक जबाबदाऱ्यांबरोबरच घटक राज्यांवर शेती विकास, राज्यांतर्गत उद्योगांचा विकास करणे, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे यासारख्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. राज्यांच्या वाढत्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी राज्यांना पुरेशी साधनसामुग्री देण्यात आलेली नाही. राज्यांना मदतीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागत असल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यात आर्थिक तणाव निर्माण होत आहे. दुसरं कारण आहे राज्याची अपुरी व अलवचिक साधनसामुग्री. भारतीय घटनेने केंद्र सरकारवर ज्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत त्या जरी राष्ट्रीय एकात्मतेच्या व अखंडतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्या तरी त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी केंद्राला उपलब्ध असलेली साधने अमर्यादित आणि लवचिक स्वरूपाची आहेत.
म्हणजेच केंद्र सरकार जे आहे हे केंद्र सरकार आपल्याला उत्पन्न प्राप्त करण्यासाठी अनेक साधनांचा वापर करू शकते, परंतु तेवढी लवचिकता ही राज्य सरकारच्या उत्पन्नामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्या तुलनेने राज्य सरकारची उत्पन्नाची साधनं ही कमी लवचिक आहे, मर्यादित स्वरूपाची आहे आणि त्यामुळे राज्यांचा विकास आणि सामाजिक कल्याणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कर व करेत्तर मार्गाने मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्याने राज्यांच्या उत्पन्न व खर्चात असमतोल निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी दबाव निर्माण करावा लागतो. आता उदाहरणार्थ, केंद्र सरकारचा संरक्षणावरचा खर्च वाढला किंवा आपण पाहिलेलं आहे की जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये रशियाकडून आपण 5 नवीन राफेलची लढाऊ विमानं खरेदी केली. आता ही विमानं खरेदी केली, त्याची किंमत देण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये पैसा केंद्र सरकारला उभारावा लागला. आता जर करमार्गाने हा पैसा उभारता आलेला नसेल तर केंद्र सरकार कोणकोणत्या मार्गाचा अवलंब त्या ठिकाणी करू शकते? केंद्र सरकारला करमार्गाने उत्पन्न प्राप्त होत नसेल तर केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकते, नवीन चलनाची निर्मिती करू शकते. परंतु जर राज्य सरकारांना असा कुठला खर्च करायचा असेल तर राज्य सरकार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेऊ शकत नाही किंवा नवीन चलनाची निर्मितीसुद्धा करू शकत नाही. म्हणजेच केंद्र सरकारची उत्पन्नाची साधनं ही अमर्यादित आणि लवचिक स्वरूपाची आहेत, परंतु राज्यांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. राज्य किंवा राज्याची असणारी उत्पन्नाची साधनं ही अलवचिक आणि मर्यादित स्वरूपाची असल्याने त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडून येत नाही. मग हा खर्च करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकला जातो आणि त्यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय संघर्ष निर्माण होतात. पुढील कारण आहे शक्तिशाली केंद्र सरकार. भारतीय घटनेने देशाची एकता आणि अखंडता टिकून राहावी म्हणून केंद्र सरकार नेहमीच आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली किंवा सक्षम राहील आणि घटक राज्य दुर्बल राहतील व त्यांना मदतीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागेल. अशा प्रकारे जबाबदाऱ्या आणि उत्पन्न साधनांची विभागणी केलेली आहे. म्हणजेच केंद्र सरकारचं महत्त्व टिकून राहावं आणि राज्य सरकार हे केंद्र सरकारवरच अवलंबून असावी म्हणून घटक राज्यांना उत्पन्नाची साधनं कमी व केंद्र सरकारला दिलेली उत्पन्नाची साधनं ही अधिक असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कशासाठी? तर देशाची अखंडता आणि एकता टिकून राहावी. जर राज्य सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार देण्यात आलेले असते तर ते केंद्र सरकारवर अवलंबून राहिले नसते व देशाची एकता टिकून राहिली नसती. म्हणून जबाबदाऱ्या आणि उत्पन्न साधनांची विभागणी जी केलेली आहे या विभागणीमध्ये केंद्र सरकारला प्राप्तिकर, संपत्ती कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, अधिभार, आयात निर्यात, जकाती यासारखे कर आकारण्याचे व वसूल करण्याचे अधिकार दिलेले आहेत. महामंडळ कर हा केंद्र सरकारला उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा करस्रोत आहे. याशिवाय सरकारला विदेशी व्यापार व विदेशी चलन निर्मिती करण्याचा अधिकार आहे. याशिवाय केंद्र सरकार देशांतर्गत व विदेशी कर्ज घेऊन आपला खर्च भागवू शकते. त्यामुळे केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे. केंद्र सरकारला राज्यांकडे मदत मागावी लागत नाही. त्या तुलनेमध्ये राज्य सरकारवरील जबाबदाऱ्या सतत वाढत आहेत. मात्र उत्पन्नाची साधनं, उत्पन्नाचे मार्ग मर्यादित आणि कमी लवचिक आहे. म्हणून राज्यांना सहजासहजी उत्पन्नामध्ये वाढ करता येत नाही. राज्यांना नवीन कर बसविण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची
परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये वित्तीय तणाव निर्माण होत आहे. शक्तिशाली केंद्र सरकार आणि दुर्बल घटक राज्यांची सरकारे यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये गैरसमज व मतभेद निर्माण होत आहेत. राज्य सरकारे खर्चाच्या बाबतीत बेजबाबदार, बेशिस्त आहेत. त्यांचे खर्चावर फारसे नियंत्रण नाही. राज्य सरकारचे स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी फारसा प्रयत्न करीत नाही असं केंद्र सरकारला वाटते. तर केंद्र सरकार राज्यांना मदत करताना भेदभाव करते असा समज राज्यांमध्ये वाढीस लागून केंद्र आणि राज्यांमध्ये वित्तीय संघर्ष निर्माण होतो. राज्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न. केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील आणि राज्य सरकार नेहमीच दुर्बल राहतील व त्यांना मदतीसाठी केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागेल. परंतु जोपर्यंत देशात एकाच पक्षाचे सरकार होते तोपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये फारसा संघर्ष निर्माण होत नव्हता. एकाच पक्षाचे म्हणजे आता उदाहरणार्थ केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे आणि राज्य सरकारमध्ये पण भाजपचं सरकार आहे. मग दोघंही एकाच पक्षाचे असल्यामुळे संघर्ष निर्माण होत नाहीत. परंतु 1977 नंतर केंद्रात व वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पक्षांची किंवा आघाडीची सरकारे येऊ लागली. जसं की आपण आत्तासुद्धा बघतो की आता केंद्रीय पातळीवर भाजपचं सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी जी आहे, या महाविकास आघाडी थ्रू आपलं राज्य सरकार या ठिकाणी चालवलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये संघर्षामुळे वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळा केंद्र सरकार केंद्रीय राखीव दल, सीमा सुरक्षा दल आणि औद्योगिक सुरक्षा दलाचा वापर करून राज्यांच्या अधिकार कक्षेत हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार राज्यांकडून होऊ लागली. राज्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे केंद्र सरकार मदत करतं, परंतु त्या मदतीच्या अपेक्षेने किंवा मदतीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपेक्षा या केंद्र सरकारकडून केल्या जातात आणि त्याच्यामुळे राज्यांच्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे राज्य सरकाराला स्वायत्तता किंवा स्वातंत्र्य निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येणार नाही आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष वाढत गेल्याचं दिसून येतं. पुढील घटक आहे वित्त आयोगाचे घटते महत्त्व. दर 5 वर्षांसाठी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोगाची नियुक्ती करू शकतात. वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पन्नाचे वाटप केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये केले जाते. परंतु दिवसेंदिवस उत्पन्न वाटपाच्या संदर्भात वित्त आयोगाचे महत्त्व कमी होऊन नियोजन आयोगाचे महत्त्व वाढत गेले. वित्त आयोग हा घटनात्मक असून देखील वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार एकूण उत्पन्नाच्या 1/3 उत्पन्नाचे केंद्राकडून राज्याकडे हस्तांतरण होते, तर नियोजन आयोगाद्वारे 2/3 उत्पन्नाचे हस्तांतरण होते. मात्र नियोजन आयोगाने राज्यांमध्ये निधीचे वाटप करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे निकष तयार केलेले नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार अनुदानाचे वाटप राज्यांमध्ये करताना भेदभाव करीत असल्याची तक्रार विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या घटक राज्यांकडून केली जात आहे. त्यामुळे राज्यांच्या स्वायत्ततेमध्ये केंद्र सरकारकडून हस्तक्षेप होत असल्याची तक्रार राज्यांकडून केली जात आहे आणि त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष निर्माण होतात. पुढील कारण आहे प्रादेशिक असमतोल संघर्षाचे कारण. देशात 5 ते 6 दशकांमध्ये प्रादेशिक असमतोल कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ होत आहे. केरळसारख्या राज्याने
असे मत व्यक्त केले की केंद्र सरकार औद्योगिक विकासात असलेल्या असमतोल कमी करण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारने असमतोल कमी करण्यासाठी फारसा प्रयत्न केलेला नाही. मागासलेल्या राज्यात सार्वजनिक उपक्रम सुरू करणे, परवाना धोरणाचा वापर करून मागास भागातील भांडवल गुंतवणुकीला चालना देणे, यासाठी केंद्र सरकार किंवा नियोजन आयोगाने फारसे प्रयत्न केले नाहीत. काही प्रमाणात आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात केंद्राला यश मिळाले असले तरी दरडोई उत्पन्नात वाढ करून राहणीमानाची पातळी उंचावणे, प्रदेशातील उत्पन्न वाटपातील विषमता कमी करणे, कृषी उद्योग, वाहतूक, दळणवळण या क्षेत्रांचा विकास साध्य करून प्रादेशिक असमतोल कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून झालेला दिसून येत नाही. पंचवार्षिक योजना काळात राज्यांच्या उत्पन्न साधनांच्या तुलनेने राज्यांवरील जबाबदाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यांना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली व निर्देशानुसार अनुदाने आणि कर्जाचा वापर करावा लागतो. त्यामुळे राज्यांची स्वायत्तता बरीचशी मर्यादित होते. वित्त आयोगाच्या शिफारशीचा आढावा घेतल्यास असे स्पष्ट होते की वित्त आयोगांनी अनुदानाचे वाटप करताना मागास राज्यांना अधिक प्राधान्य दिले होते. प्रत्यक्षात मात्र प्रगत राज्यांनाच केंद्राकडून अधिक प्रमाणात वित्तीय साधनांचे हस्तांतरण झाले आहे. प्राप्तिकराचा विचार केल्यास महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्यांना एकूण उत्पन्न कराच्या 1/4 उत्पन्नाचे वाटप झाले आहे. तसेच अनुदानाचे वाटप करताना देखील राज्यांची वित्तीय तूट विचारात घेऊन करण्यात यावे अशी शिफारस वित्त आयोगाने केल्यामुळे प्रगत राज्यांच्या अंदाजपत्रकात मोठी वित्तीय तूट असल्याने त्यांनाच अनुदानाचा देखील अधिक लाभ मिळालेला आहे. त्यामुळे देशातील प्रादेशिक असमतोल कमी होण्याऐवजी तो वाढण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष निर्माण झाला आहे. पुढील घटक आहे वित्तीय वाटपासंबंधीच्या राज्यांच्या तक्रारी. कर आणि जकातीपासून राज्यांना मिळणारे अपुरे उत्पन्न आणि राज्यावरील वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या यामुळे राज्य सरकारांपुढे महसुली व भांडवली खर्च कसा भागवावा ही समस्या निर्माण झाली आहे. राज्यांना कर आणि इतर मार्गांनी मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्याने वित्तीय साधनांच्या वाटपासंबंधी राज्यांना पुढील तक्रारी आहेत. केंद्र सरकारने ज्या कराचे संपूर्ण उत्पन्न राज्यांना मिळणार आहे असे कर आकारण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. म्हणजे ज्या करापासून मिळालेलं उत्पन्न पूर्णपणे राज्य सरकारला वाटायचं आहे ते गोळा करणं किंवा त्याची आकारणी करण्यासाठी जास्त प्रयत्न केंद्र सरकार करत नाही अशी तक्रार राज्य सरकारकडून केली जाते. 10व्या वित्त आयोगाच्या शिफारशीपर्यंत महामंडळ करापासून सर्व कर उत्पन्न केंद्र सरकारलाच प्राप्त होत होते. औद्योगिक क्षेत्राच्या विकासात राज्यांचा मोठा वाटा असून देखील कंपन्यांना मिळणाऱ्या नफ्यावर आकारल्या जाणाऱ्या करात राज्यांना वाटा मिळत नव्हता. घटक राज्य सरकारे उद्योगवाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पाणीपुरवठा, वीज पुरवठा, वाहतूक, दळणवळण इत्यादी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करतात. तसेच राज्यात उद्योगांची वाढ व्हावी म्हणून विविध आर्थिक सवलती देतात. मात्र उद्योगांच्या वाढीनंतर त्यांना मिळणाऱ्या नफ्यावर केंद्र सरकारकडून कर आकारला जातो व त्या कर उत्पन्नात राज्यांना हिस्सा मिळत नाही. म्हणून महामंडळ करामध्ये देखील राज्यांना वाटा मिळावा अशी मागणी राज्यांकडून केली जाते. ती 10व्या वित्त आयोगाच्या शिफारशीपासून मान्य करण्यात आली आहे. ज्या वस्तूंवर पूर्वी
राज्य सरकारकडून कर आकारला जात होता अशा वस्तूंवर केंद्र सरकारकडून केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जात असल्याने केंद्राच्या उत्पन्नात वाढ होत आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अतिरिक्त उत्पादन शुल्कापासूनच्या उत्पन्नाचे वाटप राज्यांमध्ये केले जाते. मात्र विशेष उत्पादन शुल्क आणि पूरक शुल्क यापासून मिळणारे उत्पन्न राज्यांमध्ये वाटले जात नाही आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण होतो. रेल्वे प्रवासी वाहतुकीवरील करापासून राज्यांना मिळणारे उत्पन्न रद्द करण्यात आले. त्याऐवजी राज्यांना अनुदान दिले जाते, परंतु हे अनुदान नाममात्र स्वरूपाचे असते. त्यामुळे राज्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी रेल्वे प्रवासी वाहतुकीवरील कर पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी राज्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर प्राप्तिकरावर अधिभार लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, परंतु अधिभारापासून मिळणाऱ्या उत्पन्नात राज्यांना हिस्सा दिला जात नाही. केंद्र सरकार करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवित असल्याने प्राप्तिकरातील राज्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत आहे. केंद्राच्या उत्पन्नात मात्र फारशी घट होत नाही. विक्री कर हा राज्यांच्या उत्पन्नाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे, परंतु अलीकडील काळात विक्री कर रद्द करून त्याऐवजी मूल्यवर्धित म्हणजेच वॅट लागू करण्याची मागणी केंद्राकडून होत आहे. त्यामुळे राज्यांच्या महसुलात घट झाल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून मिळणारे उत्पन्नाचे जे स्रोत आहे हे मर्यादित आहेत, त्याच्यामध्ये वाढ होत नाही. त्यामध्ये वाढ घडवून आणण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केली जाते आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष निर्माण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वित्तीय संघर्ष निर्माण होत असल्याची कारणमीमांसा अभ्यासता आली. तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकला, पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.